देशभरात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहानं साजरा. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्य सोहळ्यात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक विविधतेचं मनोहारी दर्शन. स्वर्णिम भारत वारसा आणि विकास संकल्पनेवरील 31 चित्ररथांनी अधोरेखित केली देशाची बलस्थानं. पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शूरवीरांना वाहिली आदरांजली. सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रजासत्ताक दिन अधिक बळ देईल, पंतप्रधानांच्या शुभेच्छा. मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपालांनी केलं ध्वजवंदन. सर्वांनी एकत्र येऊन सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं केलं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी केलं ध्वजवंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर अजित पवार यांनी पुण्यात फडकवला तिरंगा. राज्यात विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन तर विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. वेळ आणि इंधनाच्या बचतीबरोबरच प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. GPS आजाराचा महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश केल्याची सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. आजार संसर्गजन्य नसल्याचं केलं स्पष्ट. इटलीच्या यानिक सिन्नरनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला केलं पराभूत. आणि महिलांच्या 19 वर्षांखालील T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल.